रायगड जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026 सौ रेश्मा राजेश पाटील यांना तंबू या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा। मंडळी नमस्कार। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार आता अगदी शेवटच्या टप्प्यात आहे। आज 3 तारीख आहे। 7 तारखेला मतदान होईल आणि 9 तारखेला निकाल आहे। आपण जरा सावली जिल्हा परिषदेच्या वार्डावरती बोलणार आहोत। सावली जिल्हा परिषदेचा जो प्रभाग आहे तो खरं तर चर्चेत आहे, कारण राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष बेलमारे त्या प्रभागातून निवडणूक लढत आहेत। खरं तर मोठ्या घडामोडी झाल्या, नाट्यमय घडामोडी झाल्या असं म्हणूयात आपण। आणि सुरेश पाटील यांना बाजूला करत संतोष बेलमारे यांनी उमेदवार आपल्या पदात पाडून घेतली। सुरेश पाटील नाराज झाले, प्रचारापासून दूर होते। बऱ्याच काही गोष्टी घडल्या। मग प्रांताध्यक्ष असलेल्या खासदार सुनील तटकरे यांना सुरेश पाटलांच्या निवासस्थानी यावं लागलं। जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे हे सुद्धा सोबत होते। त्यांना विनंती करावी लागली, समजूत त्यांची काढावी लागली आणि सुरेश पाटील सक्रिय झाले। त्याचबरोबर ठाकरे गटाचे जे काही उमेदवार होते, ज्यांना इच्छा होती जिल्हा परिषद लढायची, ते उत्तम भुईर यांनी सुद्धा अर्ज दाखल केला होता। त्यामुळे संतोष बेलमारे यांची खरं तर डोकेदुखी वाढली होती, परंतु उत्तम भुईर यांनी सुद्धा अर्ज मागे घेतला। आणि जसं मी एकदा मागे म्हणलं होतं, संतोष बेलमारे रिलॅक्स झाले। आता खरंच संतोष बेलमारे रिलॅक्स आहेत का, याच्यावरती आपण बोलूयात। काल म्हणजे संतोष बेलमारे यांचा जो काही प्रचार आहे तो सुरेश पाटलांच्या कैरे या गावात होता। जी काय कैरे हे गाव म्हणजे सुरेश पाटील यांचा बालेकिल्ला, म्हणजे ती जी काय वडगाव ग्रामपंचायत आहे, त्या वडगाव ग्रामपंचायतीत सुरेश पाटील यांची मोठी ताकद आहे। कार्यकर्त्यांचं मोठं जाळं, कार्यकर्त्यांची मोठी फौज सुरेश पाटील यांच्या सोबत असते आणि ते काल प्रत्यक्ष पाहायला सुद्धा मिळालं। संतोष बेलमारे यांच्यासोबत प्रचारात सुरेश पाटील स्वतः उतरले होते। त्यांचे कार्यकर्ते प्रचार करत होते। भित्तीपत्रक असतील, वेगवेगळ्या प्रकारची प्रचाराची पत्रकं असतील, कार्यकर्ते घरोघरी जाऊन देत होते आणि घड्याळ निशाणी समोरचं बटन दाबून संतोष बेलमारे यांना विजयी करा असं आवाहन केलं जात होतं। घड्याळ असेल, पंचायत समितीच्या उमेदवाराची मशाल निशाणी असेल, या दोन्ही निशाण्या दाखवून परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन कार्यकर्ते करताना दिसत होते। विशेषतः सुरेश पाटील यात पुढे होते, म्हणजे मधल्या काळात जी काही नाराजी होती ती त्यांची दूर झाली असं चित्र काल तरी पाहायला मिळालं। सुरेश पाटील प्रचारात सक्रिय झालेले असतात किंवा सुरेश पाटील स्वतःहून पुढे येऊन संतोष बेलमारेंसाठी प्रचार करत असताना उत्तम भुईर जे ठाकरे गटाचे नेते ते सुद्धा प्रचारात होते। ठाकरे गटाचे त्या भागातील वडगाव पंचायत समिती विभागातील सर्व कार्यकर्ते असतील, प्रमुख पदाधिकारी असतील, विभाग प्रमुख असतील, शाखा प्रमुख असतील, शिवसैनिक असतील, मोठ्या संख्येने प्रचारात उतरल्याचं चित्र काल वडगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत पाहायला मिळालं। कैरे गावापासून सुरेश पाटलांच्या घरापासून खरं तर प्रचार सुरू झाला। घरोघरी उमेदवार म्हणून संतोष बेलमारे यांना नेलं जात होतं, त्यांचं औक्षण केलं जात होतं, त्यांना शुभेच्छा दिल्या जात होत्या, आशीर्वाद दिले जात होते। खरं तर हे गोष्ट संतोष बेलमारे यांच्यासाठी खूपच आशादायक अशी आहे। जे काही निगेटिव्ह वातावरण झालं होतं ते मधल्या काळात बदललं होतं, परंतु हळूहळू ते वातावरण आणखी चांगलं होताना दिसतंय। आणि ज्या पद्धतीने संतोष बेलमारे हे निवडणूक लढत आहेत, हा टेम्पो किंवा हे जे काही वातावरण हे असंच राहिलं तर त्यांना विजयापासून कोणीच रोखू शकणार नाही। एकतर शिंदे गटाची ताकद सावली पंचायत समिती वार्डातच आहे, पलीकडच्या वार्डात फक्त भाजपच्या जीवावर त्यांना अवलंबून राहावं लागणार आहे। त्यांची फारशी ताकद तिकडे निश्चितपणे नाही। भाजपची जी काय ताकद आहे त्या भाजपच्या ताकदीच्या जीवावर ज्ञानेश्वर गायकवाड जे जिल्हा परिषदेची निवडणूक शिंदे गटाकडून लढत आहेत त्यांचं भवितव्य अवलंबून आहे। आता भाजप नेमकी काय भूमिका घेते यावरती आहे त्यांच्या भूमिकेकडे लक्ष असणारच आहे, परंतु ठाकरे गट सुद्धा वडगाव पंचायत समितीमध्ये मजबूत आहे। जसा तो तिकडे मजबूत आहे तसा तो सावली पंचायत समितीमध्ये सुद्धा मजबूत आहे। राष्ट्रवादीची सुद्धा ताकद दोन्ही ठिकाणी चांगली आहे। त्यामुळे निश्चितपणे ठाकरे गट आणि जेव्हा राष्ट्रवादी पक्ष एकत्र येईल त्यांचं मनोमिलन होईल। जसं की कर्जतला मी वारंवार कर्जतचं उदाहरण देतो, कर्जत जसं ते एकत्र झाले, मनोमिलन त्यांचं झालं, तसं जर का झालं, कुठेही काही गडबड झाली नाही तर संतोष बेलमारे जिल्हा परिषदेचे सदस्य होऊन या सावली गटातून निश्चितपणे निवडून जातील असं आजचं चित्र आहे। सुरेश पाटील यांनी खरं तर मनाचा मोठेपणा दाखवला, असं कोणी राजकारणात शक्यतो दाखवत नाही। सुरेश पाटील यांच्या जागी दुसरा कोणी असं त्यांनी पक्ष कधीच बदलला असं, कारण त्याने वेगवेगळ्या पक्षाच्या ऑफर सुद्धा आल्या होत्या। तर साहजिकच आहे, दिलेली उमेदवारी काढून घेतल्यानंतर ज्या काही भावना असतात किंवा ज्या पद्धतीने कार्यकर्ते आक्रमक झाले होते ते पाहता सुरेश पाटील कुठेतरी जातील, अन्य पक्षाचा पर्याय निवडतील असं चित्र निर्माण झालं होतं, परंतु सुरेश पाटील ठाम राहिले। आपण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहोत। राष्ट्रवादीची स्थापना 1999 मध्ये झाली, तेव्हापासून आपण घड्याळाचं काम करतोय। आपण शेवटपर्यंत घड्याळाचंच काम करू अशी ठाम भूमिका सुरेश पाटील यांनी घेतली। काल सुद्धा त्यांनी बोलताना असं स्पष्टपणे सांगितलं की
उमेदवार संतोष बेलमारे नाही आहे, उमेदवार घड्याळ आहे, राष्ट्रवादी पक्ष आहे. त्यामुळे उमेदवाराकडे बघून काम करण्यापेक्षा पक्ष आणि घड्याळ निशाणीकडे बघून आपण आपले कार्यकर्ते काम करतो आणि याचा फायदा निश्चितपणे संतोष बेलमारे यांना झालेला आपल्याला दिसेल. दुसरीकडे उत्तम भोईर आणि त्यांची जी टीम आहे ठाकरे गटाची, ती सुद्धा अगदी मोठी ताकद लावून मैदानात उतरल्याचं चित्र आहे. प्रचाराचं सगळं जाणवत होतं. जो काय प्रचार सुरू आहे त्यात ठाकरे सेनेची महिला आघाडी सुद्धा अग्रक्रमाने पुढाकार घेऊन प्रचार करताना आपल्याला दिसते. त्यामुळे तांबाटी ग्रामपंचायतीपासून सुरू होणारा जिल्हा परिषदेचा प्रभाग वडगाव ग्रामपंचायतीपर्यंत जाऊन थांबतो. पलीकडे कोपरी, आसरोटी, धारणी ही गावं येतात. तो चौकच्या परिसरातील तुपगाव येतो. ह्या सगळ्या भागात संतोष बेलमारे चांगली आघाडी घेतील असं एकंदर चित्र आहे. सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली तर खाली खरं तर ही निवडणूक लढवली जाते आणि सुरेश पाटील यांनी मागची निवडणूक चांगल्या मताने जिंकली होती. म्हणजे काल काही ठाकरे सेनेचे पदाधिकारी असतील, शेका पक्षाचे काही लोक असतील किंवा राष्ट्रवादीची काही मंडळी असतील, यांनी बोलताना वारंवार सुरेश पाटील यांचा उल्लेख केला. त्यांनी केलेल्या विकास कामांचा फायदा संतोष बेलमारे यांना होईल हे आवर्जून सांगितलं. सुरेश पाटील यांच्यामुळेच आम्ही इथे आहोत हे सुद्धा आवर्जून सांगितलं. या सगळ्याचा अर्थ असा आहे की सुरेश पाटील यांनी कुठल्याही परिस्थितीत ही जागा जिंकायचीच, आपल्या पक्षाचाच सदस्य या ठिकाणी निवडून आला पाहिजे अशी ठाम भूमिका घेतल्याचं दिसतं आणि त्याचाच फायदा संतोष बेलमारे यांना होईल. पंचायत समितीच्या ज्या 2 महिला ठाकरे गटाच्या उमेदवार आहेत दोन्ही उमेदवारांना होईल आणि संतोष बेलमारे यांच्या सोबतच ज्या 2 उमेदवार पंचायत समितीच्या निवडणूक लढत आहेत त्या दोन्ही महिला उमेदवार निवडून येतील असं आशादायी चित्र सावली गटात आपल्याला पाहायला मिळते. अगदी शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. प्रचाराचे शेवटचे दिवस आहेत. याच्यापूर्वी सुद्धा खासदार सुनील तटकरे जे राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष आहेत ते संतोष बेलमारे यांच्यासाठी आले होते. त्यांनी सुरेश पाटील यांची समजूत काढली होती. पुन्हा एकदा खासदार सुनील तटकरे उद्या म्हणजे मंगळवारी खालापूर तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सावलीपासून त्यांचा दौरा सुरू होईल आणि सुनील तटकरे आल्याचा फायदा सुद्धा संतोष बेलमारे यांना निश्चितपणे होईल आणि विजयाकडे त्यांची सुरू असलेली वाटचाल त्या वाटचालीला अधिक गती मिळेल आणि संतोष बेलमारे निश्चितपणे जिल्हा परिषदेत विजयी होतील असं आशादायी चित्र आजच्या घडीला तरी निश्चितपणे निर्माण झालेलं आहे.